नाहीतर खुर्च्या खाली करा, ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे। खालापूर तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायत हद्दीतील रानसई, ढेबेवाडी, बर्गेवाडी, तळाशी, शिरवली, वळवण, रानसई, आदिवासीवाडी आणि रानसई धनगरवाडा या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू आहे। या कामाचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते होऊनही मागील 3 महिन्यांपासून काम अपूर्ण अवस्थेत असून अत्यंत संथ गतीने आणि निकृष्ट दर्जाने सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। यामुळे संतप्त ग्रामस्थ व महिलांनी रणरणत्या उन्हात खालापूर तहसील कार्यालयावर धडक देत संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। मुजोर अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करा, तसेच रस्त्याचे काम तातडीने सुरू करा अशी मागणी करत ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशाराही दिला। तसेच तळाशी ते ढेबेवाडी मार्गावरील खोदकामातून निघालेली माती रस्त्यालगत ढिगाऱ्याच्या स्वरूपात टाकण्यात आली आहे। पावसाळ्यात ही माती वाहून शेतांमध्ये व घरांमध्ये गेल्यास मोठे नुकसान होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। कारण ज्या त्याने मोऱ्या टाकलेल्या आहेत त्यांच्यामध्ये जवळजवळ 3-3 इंचाचा गॅप ठेवलेला आहे। वरतून पाणी पडल्यानंतर ती ओपन होणार आहे मोरी आणि जास्ती पाऊस पडला तर निघून जाणार आहे संपूर्ण। इतका निकृष्ट दर्जा आहे। त्याच्यानंतर राहिलं साईडचा जे आपण गॅबिंग करतो साईडला, ते त्यांनी फक्त 2 इंच काढलेलं आहे। ते कमीत कमी अर्धा मीटर काढायचं असतं, त्याच्यानंतर मग त्याला ते कॉम्पिंग करायचं असतं। त्यांनी 2 इंच काढून त्याच्यावरती खडी, नॉर्मली खडी टाकून JCB चालवलेला आहे, त्याच्यामुळे ते पूर्णपणे केव्हाही वाहून जाईल, इतका निकृष्ट आहे। काय मागणी आपली त्या संदर्भात? रस्ता ज्या पद्धतीने कोटेशन पास आहे, त्याचा ज्या पद्धतीने वर्क ऑर्डर आहे, त्यावरती वर्क ऑर्डर ते त्यांनी द्यावं, त्या पद्धतीने आम्हाला ते वाचता येईल, आम्ही पाहू आणि ते बघूया ना किती आहे ते, त्याप्रमाणे त्यांनी करावं। त्याच्यात त्यांनी मनाने काहीतरी तिथं थूक लावायचं आणि काही करून जायचं ते चालणार नाही। तेव्हा समाधान व्यक्त केलं, कारण याचं कारण असं आहे की चला काही वर्षांनी का होईना आमची हात कुणीतरी ऐकली, परंतु याचा अर्थ असा नव्हे की प्रशासन देखील जर ठेकेदाराला पाठीशी घालतोय, त्याच्यानंतर आमदार देखील ठेकेदाराला पाठीशी घालतोय, जर अशा गोष्टी असतील तर तो रस्ता होणारच नाही ना। आणि जो व्हायला हवाय 60 वर्षांनी होतोय, पुन्हा 60 दिवसात बाहेर पडण्यासाठी आम्हाला नकोय। कारण जो पैसा त्याला निधी जो मिळालेला आहे तोही आम्ही टॅक्स पेयर सगळे आमच्याच पैशातून तो आलेला आहे, त्यांच्या घरून त्यांनी दिलेला नाही आहे। त्याच्यामुळे तो रस्ता आम्हाला ज्या पद्धतीचं कोटेशन आहे, ज्या पद्धती वर्क ऑर्डर आहे, ज्या पद्धतीच्या कामाची त्याची क्वालिटी आहे तशी आम्हाला मिळावी ही आमची इच्छा आहे। ग्रामस्थांच्या मते रस्त्याच्या कामावर देखरेख करणारे अधिकारी ठेकेदाराला अभय देत असून तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे। त्यामुळे काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली। या आंदोलनात पंचायत समिती सदस्य प्रमिला पाटील, सरपंच महेश पाटील, उपसरपंच गीता बांदल, सदस्य संदीप मोरे, रामदास जाधव, दीपाली जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष विलास पाटील यांच्यासह 4 गावांतील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामस्थांनी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांना निवेदन सादर केले। शिरवली ते तळाशी हा रस्ता सुमारे 6 गावांसाठी महत्त्वाचा असून जवळपास 450 कुटुंबांचे दळणवळण या मार्गावर अवलंबून आहे। मात्र टेकडी उताराचा रस्ता खोदून ठेवल्यामुळे दुचाकी आणि 4 चाकी वाहनांचा प्रवास धोकादायक बनला आहे। पावसाळा सुरू होण्यास कमी कालावधी शिल्लक असताना देखील काम पूर्ण झालेले नाही, त्यामुळे 4 गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। रस्त्याच्या बांधकामासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असून वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभाग दुर्लक्ष करत आहे। कामाची तात्काळ चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी खालापूर पंचायत समिती सदस्या प्रमिला पाटील यांनी केली आहे। ग्रामपंचायत शिरवली हद्दीतील ढेबेवाडी, बर्गेवाडी असेल, तळाशी असेल, वळवण असेल, शिरवली, रानसई आदिवासीवाडी असेल, या सगळ्याच ठिकाणाहून सगळे ग्रामस्थांना आम्ही निषेध नोंदवण्यासाठी जमलेलो आहोत। आज जर बघितलं तर पावसाळा तोंडावर आलेला आहे आणि कित्येक वर्ष झाले रस्ता मंजूर झालेला आहे, तरीसुद्धा रस्ता मात्र तशाच अवस्थेमध्ये दिसतोय। काही ठिकाणी जर बघितलं तर फक्त मोऱ्या बांधलेल्या आहेत, त्याच्यावर व्यवस्थित पाणीसुद्धा मारलं जात नाही। म्हणजे तो रस्ता 1 वर्ष तरी टिकेल का ही शंका आमच्या सगळ्याच ग्रामस्थांच्या मनामध्ये आहे। आज जर बघितलं तर ठेकेदार आणि सरकारी अधिकारी यांच्याकडे बऱ्याचदा पाठपुरावा केल्यानंतर, त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर ईमेलच्या माध्यमातून असेल किंवा पत्रव्यवहाराच्या माध्यमातून असेल, त्यांना सतत सांगितल्यानंतर सुद्धा ते रस्त्याकडे दुर्लक्ष करतायत आणि याचा त्रास जो आहे तो इथल्या सगळ्याच ग्रामस्थांना भोगावा लागतोय। आज आपण बघतो की तळाशी, ढेबेवाडी किंवा रानसई आदिवासीवाडी असेल, इथून शाळेमध्ये येणारी मुलं आहेत, कॉलेजला जाणारी मुलं आहेत, 2-2, 3-3 किलोमीटरचा प्रवास त्यांना करून यावा लागतो। मग अशा अवस्थेमध्ये आज पावसाळा तोंडावर आलेला आहे आणि मग चिखल माती तुडवत पुन्हा त्यांना तीच अवस्था गेल्या वर्षीसारखीच दिसणार आहे का? आणि लवकरात लवकर रस्ता पूर्ण व्हावा, त्याचप्रमाणे तो चांगल्या दर्जाचा व्हावा, यासाठी आम्ही सगळेच नागरिक एकत्रितपणे निषेध
त्या सगळ्या अधिकाऱ्यांचा आणि ठेकेदारांचा करतो आहोत आणि आमची मागणी एकच आहे की लवकरात लवकर हा रस्ता चांगल्या दर्जाचा झाला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट न्यूज 46 रायगड खोपोली.